Yes. Started. चेक करा. आस्तिक कुमार पांडे. माहिती देण्यासाठी आणि काही डिस्कशन करण्यासाठी. पहिली गोष्टी जशा मागच्याप्रमाणे आपण सुरू करत होतो. सध्या आपल्याकडे परिस्थिती काय आहे कोविडची आणि त्यामध्ये काय काय पुढील कारवाई केली गेली आहे. तो सर्व औरंगाबादचे नागरिक आपल्यासाठी हे सांगू इच्छितात आहे की काल सिटी एंट्री पॉइंट्सवर जे आपली चाचणी होत आहे तिथे 37 लोक पॉझिटिव्ह आढळून आले. व्यापाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची जी कोरोना चाचणी झालेली आहे काल त्यामध्ये 50 लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते आणि सरकारी कार्यालयामध्ये जे कोरोना चाचणी झाली त्यामध्ये 32 लोक पॉझिटिव्ह आले. याचप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये काल जे 22 तारखेचा स्टेटस होता काल 1019 पेशंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आले होते. टोटल आतापर्यंत औरंगाबाद शहरामध्ये 48,293 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहे. त्याच्यापैकी 38,301 पेशंट डिस्चार्ज झालेले आहे. कॅज्युअलिटी आपल्याकडे 1019 आहे. सध्या जे ऍक्टिव्ह पेशंट आहे ते 8,973 ऍक्टिव्ह पेशंट आहे. दररोज जे आपली टेस्टिंग होत आहे ते जवळपास 5,000 अराउंड पर डे टेस्टिंग होत आहे. इससे तो जे सध्या ट्रेंड आहे या जे कालपर्यंतची माहिती होती ते आपल्यासोबत मी शेअर केली. यासोबतच जे ट्रेंड आहे त्याच्याबाबत मी सांगू इच्छितात आहे. नॉर्मली ज्या प्रमाणेवर हे आजार या वर्षी 2019 मध्ये पसरत आहे जात आहे त्याप्रमाणेवर आतापर्यंत आपल्याकडे जवळपास 1 मार्च पासून 1000 पेशंट येऊ लागलेले आहे आणि आज 23 मार्च पर्यंत जवळपास 1200 याचे जवळपास पेशंट आहे. आपल्याला माहिती असेल की जेव्हापासून आपला लॉकडाऊन सुरू झाला होता अंशतः लॉकडाऊन आणि 2 दिवसच्या पूर्ण लॉकडाऊन जर त्याचा एक इम्पॅक्ट हे पॉझिटिव्ह आपल्याला दिसून आलेला आहे की शहरामध्ये जे पेशंट वाढण्याची गती आहे त्याच्यावर थोडासा एक लिमिटेशन्स आलेली आहे. अदरवाईज हे पेशंट 1000 ते 3000 आणि 3000 ते 10,000 कधी गेले असते आपल्याला पण माहिती नाही आहे. यामध्ये जे काही खाजगी एक्सपर्ट्स आहे डॉक्टर्स आहे काही आपले जे एपिडेमियोलॉजिस्ट आहे त्याच्यासोबत जेव्हा चर्चा झाली तो एक्सपर्ट व्ह्यू जो यावर्षी दिसत आहे तो मध्ये विशेष बाब अशी आहे की 2019 मध्ये हे आजारची कंटेजियस जे क्षमता आहे ते खूप जास्त आहे. परंतु जे मॉर्टॅलिटी ट्रेंड आहे त्यामध्ये जर आपण बघितला तर जुलै 2020 मध्ये डेथ रेट वॉज 2.75. ऑगस्ट 2020 मध्ये डेथ रेट वॉज 2.06. ऑक्टोबर मध्ये 2.14. नोव्हेंबर मध्ये 1.69. जानेवारी मध्ये 1.66. फरवरी मध्ये 0.64 आणि आता मार्च महिन्यामध्ये
0.60 हे आपला डेथ रेट या कॅज्युअलिटी रेट आहे. आता ज्याप्रमाणे वर फॅसिलिटी बाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ट्रिपल-सी मध्ये बेड वाढवत आहे, आपण होम आयसोलेशन अलाव केलेलं आहे आणि सेम टाइम आपला जे DCHC आणि DCH जे स्टेटस आहे त्यामध्ये पण बेड्स इन्क्रीज करत आहे. 2 चेंजेस जे मागच्या हप्त्यामध्ये जे केलेले आहे त्याच्याबाबत विशेष बाब अशी की आपलं जे घाटी हॉस्पिटल आहे आणि MGM हॉस्पिटल आहे. MGM आणि घाटी हॉस्पिटल आपले असे हॉस्पिटल आहे की जे DCH म्हणून काम करत आहे आणि त्यांना स्पेशली मागचे 1 वर्षापासून त्यांना याच्यासाठी रेडी केला गेला आहे की जर कोणतेही पेशंट MGM अथवा घाटीकडे रात्री बिरात्री, दिवस मी नाही सांगत आहे, बट रात्री बिरात्री जर गेला तर MGM अँड घाटी विल नॉट डिनाय एनी पेशंटला, ते डिनाय नाही करतील. रात्रीमध्ये जर पेशंट आला त्याला स्वतःकडे ठेवतील, त्याची जे काही तपास करायची आहे तर सकाळी तपास करून, आणि जर पेशंटची परिस्थिती घाटी या MGM मध्ये ऍडमिट करण्यासारखी आहे तर घाटी अथवा MGM मध्ये ऍडमिट करून घेतील. जर पेशंटची परिस्थिती DCHC मध्ये ऍडमिट करण्यासाठी लायक आहे तर त्याला DCH मेल्ट्रॉन मध्ये शिफ्ट करून देतील, आणि जर पेशंटची परिस्थिती CCC मध्ये ऍडमिट करणे लायक आहे तर त्याला CCC मध्ये रेफर करून देतील. हे दुसरे दिवशी तत्काल MGM आणि घाटीला कारवाई करायची आहे याच्याबाबत पत्र इश्यू केले जात आहे दोनही इन्स्टिट्यूशनला. याप्रमाणे मेल्ट्रॉन जे आपला हॉस्पिटल आहे तिथे आपण एक नवीन धोरण घेतलेलं आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जे आपले डायरेक्ट ऍडमिशन आतापर्यंत जे होत होते ते ऍडमिशन आपण बंद करत आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये घाटी म्हणून जे पेशंट 4-5 दिवस ट्रीट केले गेले आहे आणि ज्यांना शिफ्ट करणे गरजेचे आहे त्या पेशंटला आपण मेल्ट्रॉन मध्ये ऍडमिट करणार आहे. सेम टाइम CCC मध्ये असे पेशंट ज्याची परिस्थिती थोडीशी वाईट होत आहे आणि ज्यांना DCHC लेवलची काळजी घेण्याची गरज आहे त्यांना पण आपण मेल्ट्रॉन मध्ये शिफ्ट करणार आहे. सेम टाइम घाटी आणि MGM हॉस्पिटल सोबत आपण एक CCC कोविड केअर सेंटर पण अटॅच करून देत आहे, ज्याच्यामुळे जे घाटी आणि MGM मध्ये जे नॉन सिरियस पेशंट आहे ज्यांनी बेड ऑक्युपाय करून ठेवलेले आहे त्यांना पण त्या CCC मध्ये शिफ्ट करता येईल. ॲम्ब्युलन्स मॅनेजमेंट मी आपल्याला सांगितलेलं आहे की शहरामध्ये जितकी ॲम्ब्युलन्स आहे ते आपण डिप्लॉय केलेली आहे. सेम टाइम स्मार्ट सिटी बसेस डिप्लॉय केली जात आहे. परंतु आज मी आणि डिव्हिजनल कमिशनर साहेब, मी मेल्ट्रॉनमध्ये व्हिजिट केली, तर नंतर मी आणि डिव्हिजनल कमिशनर साहेब आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि एक एक बेडवर जाऊन, वॉर्डमध्ये जाऊन, एक एक बेडवर जाऊन जे पेशंट होते त्याची आपण थोडीशी विचारपूस केली आणि बघितला की ते पेशंटची सिच्युएशन काय आहे. इंटरेस्टिंग बाब अशी आहे की मागचे 1 वर्षापासून आम्ही कारण की आपली सुरक्षितता जो आहे, आपली सिक्युरिटी, आपला जीवन औरंगाबाद महानगरपालिकासाठी, महाराष्ट्र शासनासाठी खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे मागच्या वर्षी जेव्हा काही एक्सपर्ट सांगत होते की व्हायरस खूप डेडली आहे, तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला स्वतः आपले क्वारंटाईन सेंटरमध्ये, CCC सेंटरमध्ये आणि DCHC मध्ये आम्ही तुम्हाला घेऊन येत होतो. तुम्हाला आम्ही स्वतः बसेस करून आपण नेऊन घेत होतो. आता यावर्षी जेव्हा काही एक्सपर्ट सांगत आहे की व्हायरस इतका डेडली नाही आहे आणि जेव्हा आम्ही हे घाटी जे आपलं आहे ते तिथे DCHC लेवलचा उपचार करणे अपेक्षित आहे. तिथे CCC लेवलचा उपचार नाही केला जाऊ शकत आहे. बट जेव्हा आपण मिनी घाटी व्हिजिट केलेली आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही बघितलं बरेचसे लोक असे होते ज्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड ऑक्युपाय करून ठेवण्याची गरज नव्हती. त्याच्या ट्रीटमेंट CCC मध्ये अथवा होम आयसोलेशन मध्ये इझिली केला जाऊ शकत आहे. परंतु हे मागचे 1 वर्षापासून जे आम्ही स्वतः तुमच्याकडे बोलत आलेलो आहे की नाही, जर कोरोना झाला या काही संशय आला तत्काळ तुम्ही टेस्टिंग करून घ्या, तत्काळ तुम्ही क्वारंटाईन मध्ये जा, तत्काळ तुम्ही CCC मध्ये या अथवा हॉस्पिटलाइज होऊन जा. तर त्याच्यामुळे याचा परिणाम हे झाला आहे की मागच्या 1 वर्षापासून जेव्हा आम्ही सांगत आलेलो आहे तो आपल्या नागरिकांनी त्याच्या
पालन केलेलं आहे. आणि आता जेव्हा या वर्षी आम्ही बघत आहे की आमचे जे औरंगाबाद शहरामध्ये पेशंट येत आहे, मोर दॅन 85% पेशंट जे आहे ते असिम्प्टोमॅटिक आहे. त्यांना कुठेही हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही आहे. ओन्ली 15% जे आपले पेशंट आहे ते त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज आहे. तर याच्यामुळे पेशंट मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर यामुळे आता आपण विभिन्न पेशंट आणि जे गंभीर पेशंट आहे, हे 15% पेशंट जे गंभीर पेशंट आहे त्यांना बेड उपलब्ध करून देणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आता जेव्हा 1000-2000 पेशंट येऊ लागलेले आहे आणि त्यामध्ये 85% पेशंट आर नॉट सिम्टमॅटिक और नॉट सिरियस इन कंडिशन. म्हणजे बरेचसे डॉक्टर असे सांगत आहे की हे 85% लोकांना हॉस्पिटलमध्ये येण्याची गरजच नाही आहे. ते जर घरी थांबले आणि होम आयसोलेशन मध्ये जे डॉक्टरने मेडिसिन दिलेली आहे ते जर त्यांनी घेतला तर त्याच्या ट्रीटमेंट करता येऊ शकत आहे आणि इझिली ते बरे होतील. आणि जर त्याचे ऑक्सिजन पर्सेंटेज 94-93 से बिलो गेला तर त्यांना सीसीसी मध्ये अगोदर यायला पाहिजे. सीसीसी मध्ये त्यांना 2-3 दिवस ट्रीटमेंट होईल आणि सीसीसी महानगरपालिकाचे कोविड केअर सेंटरमध्ये जर त्याची परिस्थिती वाईट झाली देन आपण त्यांना डीसीएचसी मध्ये पाठवूया. हे आयसीएमआरची आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची राज्य शासनाची गाईडलाईन आहे की कोविड पेशंट मॅनेजमेंट कसा करायचा आहे. तर यामुळे बरेचसे असे पेशंट लोक आहे आणि बरेचसे लोक हे रोडवर असे फिरत आहे ज्याचे खूप स्वतःचे डोके खूप चलत आहे. आणि मागच्या वर्षापासून मी वारंवार आपल्याला निवेदन करत आलेलो आहे, वारंवार आपल्यासोबत विनंती करत आलेलो आहे, वारंवार आपल्यासोबत दरखास्त करत आलेलो आहे की या विषयामध्ये कोविडमध्ये जे तुमचा डॉक्टर सांगत आहे ते डॉक्टरची गोष्टी ऐकायच्या आहे. स्वतः एक्सपर्ट बनवू नका, अदरवाईज प्रॉब्लेम होईल. तो आपले डॉक्टर जे चाहे खाजगी डॉक्टर, प्रायव्हेट डॉक्टर असू द्या अथवा गव्हर्नमेंट डॉक्टर असू द्या, जेव्हा ते असे सांगत आहे की 85% 80% पेशंट ज्यांना की घरामध्ये होम आयसोलेशन मध्ये ट्रीटमेंट होऊ शकत आहे, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला पॅनिक करण्याची गरज नाही आहे. गंमत बघा, मागच्या वर्षी जेव्हा आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये येण्यासाठी रिक्वेस्ट करत होतो तेव्हा काही लोक रजिस्ट करत होते आणि आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही आहे तेव्हा येऊन हॉस्पिटलमध्ये बसत आहे. सेकंड पॉइंट, तो याच्यामुळे आपण पेशंटची शिफ्टिंग सुरू केलेली आहे. घाटीमध्ये सिरियस पेशंटला बेड मिळाला पाहिजे. नॉन सिरियस पेशंटला हे परवानगी नाही आहे की ते बेड ऑक्युपाय करून ठेवतील. सेम टाइम एमजीएमला एमजीएम मध्ये सिरियस पेशंटला बेड भेटला पाहिजे. नॉन सिरियस पेशंटला हे परवानगी नाही आहे की ते बेड ऑक्युपाय करून ठेवतील. याचप्रमाणे धूत, हेडगेवार, बजाज आणि एशियन अन्य जे आमचे हॉस्पिटल आहे वायएसके, हे जे हॉस्पिटल आहे तिथे पण आता आपण एक टीम गठीत केलेली आहे आणि त्या टीम मध्ये एक्सपर्ट डॉक्टर्स आहे आणि काही प्रशासकीय अधिकारी आहे. हे टीम जाऊन एक एक हॉस्पिटलला चेक करणार आहे की तिथे किती रिअली सिरियस पेशंट आहे आणि किती पेशंट फक्त ज्याच्याकडे पैसे आहे आणि ज्याच्याकडे प्रभाव आहे आणि ते येऊन तिथे बसलेले आहे. आणि या प्लॅनिंग मध्ये की माझी तब्येत खराब आणखी झाली पाहिजे आणि मला इथे ट्रीटमेंट भेटला पाहिजे. मला हे गंमत वाटत आहे की जेव्हा घरी राहून आणि देवाचं प्रार्थना करून आणि काही मेडिसिन घेऊन जर आपण बरे होऊ शकत आहे तर कशामुळे आपण जाऊन हॉस्पिटलमध्ये 10 दिवस घालवत आहे. आणि जर अशी परिस्थिती आली की भाई तुमच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन पर्सेंटेज 94-93 बिलो गेला देन आमच्या सीसीसी मध्ये या ना. 2 दिवस आपण तिथे आपला ट्रीटमेंट करूया आणि देन आपल्याला घाटी अथवा एमजीएम अथवा अन्य जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथे शिफ्ट करूया. तो एक हे विषय आहे. त्याच्यामुळे आता पेशंटची शिफ्टिंग बेड खाली करण्यासाठी आपण पेशंटची शिफ्टिंग करणार आहे. कारण की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण माझे पर्सनल व्हिजिटमध्ये आणि डिव्हिजनल कमिशनर केंद्रेकर साहेबांची व्हिजिटमध्ये आणि जेव्हा कलेक्टर साहेब गेले होते त्याच्या व्हिजिटमध्ये आपल्याकडे हे निदर्शनात आला की ते काही कोणाचे भाऊ आहे, ते कोणाचे असे आहे, त्याच्याकडे काही धरणा शेठ आहे ज्याच्याकडे पैसे आहे आणि त्यांना फक्त कोविड ते पॉझिटिव्ह येऊन गेलेले, तर त्यांना काही सिम्पटम नाही आहे आणि त्यांना काही बेडची गरज नाही आहे. बट त्यांना इथे नेऊन ठेवलेलं आहे, त्यांना बेड ऑक्युपाय करून ठेवलेला आहे कारण की त्याच्याकडे पैसे आहेत, ते पैसे देऊ शकत आहे. सेम टाइम काही प्रायव्हेट हॉस्पिटल्सने हे जे गंमत अथवा
थोडासा बदमाशी केलेली आहे की असे व्यक्ती जे पॉझिटिव्ह येत आहे आणि ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे, विमा आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल जाणून बुजून गरज नसताना त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवत आहे, कारण की त्याच्या इन्शुरन्सचे पैसे त्यांना काढता येतील. तो यासाठी पण हॉस्पिटल्सला ऑफिशियल पत्र जात आहे, ऑफिशियल टीम ये जाता है, बट तो कन्सिडर इट ॲज अ वॉर्निंग की जर असे पेशंट आम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये आढळून आले, देन ऑब्व्हियसली की हॉस्पिटलवर कारवाई होणार आहे. फक्त इन्शुरन्सचे पैसे घ्यायचे आहे याच्यासाठी कोणत्याही हॉस्पिटलला हे परवानगी नाही आहे की कोणी पेशंटला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवतील. जर तो पेशंट 8 दिवस मध्ये बरा झालेला आहे, देन 2 दिवस त्याला घरी जाऊन द्या ना, आयसोलेशन मध्ये राहू द्या ना. तुम्ही 10 दिवस 15 दिवस थांबवण्याची कोणतीही गरज नाही आहे. तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि प्रायव्हेट डॉक्टर्ससाठी एक ही माझी सूचना आहे. सेम टाइम नागरिकांसाठी पण सूचना आहे की तुमच्याकडे इन्शुरन्स तुम्ही घेतलेला आहे, हेल्थ इन्शुरन्स, याचा गैरफायदा कोणत्याही व्यक्तीला नाही घेतला पाहिजे याची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे. अदरवाईज माझा तो हेल्थ इन्शुरन्स आहे आणि माझे पैसे हेल्थ इन्शुरन्स कंपनी पे करत आहे. तो हे जे आता थोडासा डायरेक्शन त्या डायरेक्शनमध्ये आजार जाऊ लागलेला आहे, ते तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे की रिअली तुम्हाला हॉस्पिटलायझेशन जरुरी आहे, अदरवाईज फक्त कोविड पॉझिटिव्ह आले आणि त्या नावावर तुम्हाला 10 दिवस ऍडमिट करून ठेवलेलं आहे महोदयने. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि काळजी घेण्यामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली युअर बॉडी टेल्स यू, तुमच्या सिम्पटम येतील, तुमच्या जे त्रास होईल अथवा वॉकिंग टेस्ट असेल अथवा श्वास घेण्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला येतील. त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःच्या डिसिजन घ्या. आणि प्लस तुमचे जे डॉक्टर आहे, आपले डॉक्टरवर ट्रस्ट घेऊन त्याचेच ॲडवाईस घ्या की बाबा यामध्ये आम्हाला काय केला पाहिजे. तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगते. दॅट इज वन थिंग. सेकंड माझी तो याच्यामुळे आता पेशंटचं रोटेशन सुरू होणार आहे. घाटीमध्ये 4 दिवस जर गंभीर पेशंट आला, घाटी 4 दिवस ट्रीट करेल. जर तो आउट ऑफ डेंजर झाला तर त्याला आपण मेल्ट्रॉनमध्ये शिफ्ट करून टाकू. मेल्ट्रॉनमध्ये आपण शिफ्ट केलेला आहे, ऍडमिट केलेला आहे कोणत्या पेशंटला, त्याची परिस्थिती जर काही खालवली तर त्याला आपण घाटीमध्ये शिफ्ट करून टाकू. सेम टाइम घाटीमध्ये रात्री कोई पेशंट आला की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, रात्री 2 बजे आला, घाटी त्याला ऍडमिट करेल आणि सकाळी त्याला टेस्ट करून जर त्याची परिस्थिती ऍडमिट करण्यासारखी नाही आहे, देन त्याला होम आयसोलेशन अथवा आमचे सीसीसी मध्ये रेफर करेल. सीसीसी मध्ये गेले आपण 3 दिवस तिथे थांबले, इट मे बी पॉसिबल की 1-2 लोकांची परिस्थिती जर खालवली, देन त्यांना आपण परत घाटीमध्ये अथवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची मुभा देणार आहे. सेम टाइम हे मेडिकल ऑफिसर्स जे औरंगाबाद महानगरपालिकाचे आमचे डॉक्टर्स आहे आणि मेडिकल ऑफिसर्स आहे, त्यांना हे सूचना देण्यात आलेली आहे, पत्रामध्ये तुमच्या पर्यंत जात आहे. आणि आता मी लाईव्ह मध्ये पण जे आम्ही एमओजला जे सूचना दिलेली आहे ते नागरिकांना पण सांगू इच्छितात आहे. आमचे एमओजने बरेचसे रेफरल लेटर असे इश्यू केलेले आहे. आता नाही त्याच्याकडून कोणी प्रेशर करून रेफरल लेटर करून घेतलेला आहे अथवा एमओजने स्वतःच्या मेडिकल ऑफिसर्सने आपला स्वतःच्या डोक्यांना लावता ज्ञानाचा वापर न करता असे रेफरल लेटर इश्यू केलेला आहे. एक विजय समथिंग पेशंट आहे, कोई नेवारे आहे, नेवारे 49, 44, 17 वर्षचे 3 पेशंट आहे आणि त्याच्या शिवाजी ओके, ते एंटीजन पॉझिटिव्ह आलेले आहे आणि फॉर फर्दर ट्रीटमेंट त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं आहे. आणि आता जेव्हा मी स्वतः व्हिजिट केली, त्या पेशंटला स्वतः बघितलं, त्यांना कोणताही त्रास नाही आहे, नॉट अ सिंगल सिम्पटम, आणि त्यांना फर्दर ट्रीटमेंटसाठी मिनी घाटीमध्ये पाठवून दिलेलं आहे. तर हे आमचे काही एमओज लोक जे हे रेफरल लेटरचा गैरवापर करत आहे त्यांना हे कडक वॉर्निंग आम्ही पत्रामध्ये देत आहे आणि इंडिव्हिज्युअली पण काही लोकांना सांगितलेलं आहे. सेम टाइम एक हे केस आमच्याकडे आला की हे महोदय मोडवणे महोदय आहे ना, यांनी आमचे एमओ कडून हे दाखला घेतला की आम्हाला सीसीसी मध्ये नाही जायचे आहे आणि आम्हाला निमाई हॉस्पिटल प्रायव्हेट मध्ये जायचे आहे. आणि ते निमाई हॉस्पिटल प्रायव्हेट मध्ये न जाता ते चिकलठाणा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले. तो असे लोक गंमत करत आहे. तर हे लोकांना
सक्त ताकीद करण्यात येत आहे, डोंट डू दिस. जर तुम्हाला खरंच हॉस्पिटलायझेशनची गरज आहे देन वी आर हिअर ना, वी विल टेक केअर. तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. घाटी, MGM, सिव्हिल हॉस्पिटल, जर तुम्ही खरंच सिरियस आहे तुम्हाला बेड उपलब्ध होणार आहे. तो एमओज साठी माझी सूचना हे आहे की खूप दक्षतापूर्वक हे रेफरल रिसिप्टचा तुम्हाला वापर करायचा आहे. जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज माणूस सांगत आहे की मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहे, तर त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचे तुम्हाला एक पत्र घ्यायचे आहे की हे माणूस तुमच्या CCC त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहे. कारण की हे असं गंमत नाही झाली पाहिजे की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलच्या नावाने तो माणूस तुम्हाला सांगत आहे की मी ते हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि तुमच्या रेफरल घेऊन तो घाटीमध्ये अथवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहे आणि अनावश्यक बेड ऑक्युपाय करत बसत आहे. तर हे जे 420 लोक आहेत त्याचे सावधान राहायचे आहे. अदरवाईज एमओज लिगली तुम्ही मेडिकल ऑफिसर रिस्पॉन्सिबल राहणार आहे. सेम टाइम हे एक दुसरा आमच्याकडे मॅटर आला जे स्वतः बघितलेलं आहे. आमचे एमओने रेफर केलेलं आहे. हे पेशंटला कोणताही सिम्पटम नाही आहे, पूर्णपणे असिम्टमॅटिक आहे आणि कोणताही त्रास नाही आहे, परंतु त्यांनी आमचे एमओने त्याच्या CCC वरून रेफर केलेला आहे. अब आता मेडिकल ऑफिसरचं नाव इथे नाही सांगत आहे, पर्सनली मी त्यांना सूचना दिलेली आहे. तो सर्व मेडिकल ऑफिसरला हे पण सूचना देण्यात आलेली आहे की डोंट डू दिस. जे लोक स्वतःचे घरी थांबू शकत आहेत त्यांना घरी थांबू द्या आराम से. त्यांना अंडर मेडिकल सुपरविजन होम आयसोलेशन अलाव करा. आणि जेव्हा जर आजार वाढला, 85% तक जे एक्सपर्ट आहे, टास्क फोर्स आहे, त्याचं असं म्हणणं आहे की 85% केसेसमध्ये कोणतेही प्रॉब्लेम नाही येणार आहे. जर आजार वाढला देन त्यांना हॉस्पिटलसाठी रेफर करा. डोंट डू दिस. आणि नागरिकांसाठी पण हे सूचना आहे. बघा बाबा हे मोदला काय घाई आहे, बात करून घ्या. नागरिकांसाठी पण सूचना आहे की लास्ट टाइम पण मी सांगितलेलं आहे की डोंट डू पॅनिक. मागच्या वर्षी व्हायरस वॉज व्हेरी डेडली, तर त्याच्यामुळे मागच्या वर्षी सर्व लोक पॅनिकमध्ये होते. यावर्षी आता आपल्याकडे एक ट्रेंड आलेला आहे की मागच्या वर्षी ते व्हायरसने कसा बिहेव केला आणि यावर्षी तो कसा बिहेव करत आहे आणि त्यामध्ये किती कॅज्युअलिटी होत आहे अथवा काय होत आहे. तर त्या अनुषंगाने तुमच्या डॉक्टर आणि जे गव्हर्नमेंट सांगत आहे त्याच्यात तुम्ही थोडंसं त्याचं पालन करा. यामध्ये दुसरा लास्ट जे 5 मिनिट मी फक्त तुम्हाला शेअर करेल की एक हे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये आमचे महापौर साहेब नंदकुमार घोडेले साहेब होते, राजू शिंदे साहेब होते, आणखी काही नगरसेवकांचे मला फोन आले होते आणि त्यांनी हे विषय उचलला होता की होम आयसोलेशनसाठी जे डॉक्टर्स फीस घेत आहे होम आयसोलेशनमध्ये सुपरविजनसाठी, ते फीस खूप जास्त आहे. तर याच्यामुळे आजच मी औरंगाबाद महानगरपालिकातर्फे एक पत्र आम्ही इश्यू करत आहे आणि सर्व असे पेशंट ज्यांना होम आयसोलेशन अवेल करायचे आहे, होम आयसोलेशन पाहिजे, त्याच्यासाठी पर डे 200 रुपयाची फीस फिक्स करण्यात येत आहे. आणि जर डॉक्टरला स्वतः त्या पेशंटला बघण्यासाठी विजिट करावा लागला देन 300 कॅन बी चार्ज मॅक्सिमम पर डे. 200 रुपये आणि मॅक्सिमम 2000 रुपीज फॉर वन पेशंट होम आयसोलेशनच्या चार्ज फिक्स करण्यात येत आहे. याच्यापेक्षा जर जास्त कोणी डॉक्टर होम आयसोलेशनसाठी चार्ज करत आहे देन महानगरपालिकाच्या वॉर रूम आमच्या जे आहे ते तिथे आपण कंप्लेंट करू शकत आहे. महानगरपालिकाचे व्हॉट्सअप पेज आहे, आमच्या फेसबुक पेज आहे, तर तिथे पण तुम्ही रायटिंगमध्ये एक अप्लिकेशन देऊ शकत आहे. तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पत्र टाकला वी विल टेक द कॉग्निजन्स. तो अगेन रिपीट करत आहे, असे सर्व पेशंट जे होम आयसोलेशन अंडर द डॉक्टर मेडिकल सुपरविजन घेऊ इच्छितात आहे, त्या होम आयसोलेशनसाठी एक डॉक्टर एक पेशंट कडून प्रति दिवस 200 रुपये अथवा मॅक्सिमम 2000 रुपीज चार्ज करू शकत आहे. याचप्रमाणे जर डॉक्टर या 10 दिवस साठी त्याने 2000 रुपये चार्ज केले मेडिकल सुपरविजनसाठी, बट इमॅजिन की त्या 10 दिवस मध्ये डॉक्टरला 2 दिवस इथे घरी व्हिजिट करावा लागला, तर त्याच्यासाठी पर व्हिजिट डॉक्टर मॅक्सिमम 300 रुपीज डॉक्टर चार्ज करू शकत आहे. हे दर फिक्स करण्यात येत आहे आणि याच्या सर्व डॉक्टरांना, मेडिकल प्रोफेशनल्सना
माझी पर्सनल विनंती आहे की हे रेट जे आम्ही औरंगाबाद महानगरपालिका फिक्स करत आहे त्याच्या आपल्याला पुढील काही महिन्यात पालन करायचे आहे. जेव्हा हे आणीबाणीचा काल गेला तेव्हा आम्ही हे पत्र जे आहे ते परत घेणार आहे. यासोबतच दुसरा चेंज आपण असा करत आहे पॉलिसीमध्ये की आपले जे औरंगाबाद महानगरपालिकाचे डॉक्टर्स आहे, औरंगाबाद महानगरपालिका के डॉक्टर्सला आता मेडिकल ऑफिसर्स आणि जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहे, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स त्यांना पण आता होम आयसोलेशन पत्र आणि देण्याची परवानगी देण्यात येत आहे. अगेन मी जेव्हा डॉक्टर शब्दाचा यूज करतो तेव्हा त्या डॉक्टर शब्दाची परिभाषा आहे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. हे डॉक्टर लोकांना त्यांना खूप कळत असेल कारण की त्यामध्ये खूप काही MBBS आहे, काही MD आहे, काही MS आहे, काही BMS आहे, काही आयुष आहे, काही होमिओपॅथी आहे आणि बरेचसे तिथे गंमत वेगळी आहे. बट मी डॉक्टर मीन्स रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. तो व्यक्ती त्याला हे अधिकार प्रदान करण्यात आलेला येत आहे की तो कोणत्याही व्यक्तीला आपले मेडिकल सुपरविजन मध्ये ठेवून होम आयसोलेशन अलाउ करू शकत आहे. आतापर्यंत फक्त प्रायव्हेट डॉक्टर्सला हे पॉवर्स दिली गेली होती. आता महानगरपालिकाचे जे आमचे MOs आहे त्यांना पण हे पॉवर दिली जात आहे. सो दॅट इज अ व्हेरी बिग चेंज. अगेन होम आयसोलेशनसाठी जे अगोदर रेट फिक्स केले गेले होते त्यामध्ये रेट्स मॉडिफाई केले जात आहे. पर डे 200 रुपीज और मॅक्सिमम 2000 रुपीज. जर घरी विजिट करत आहे देन मॅक्सिमम 300 रुपीज कॅन बी चार्ज. आणि आतापर्यंत फक्त प्रायव्हेट डॉक्टर्स जे होते ते मेडिकल सुपरविजनच्या त्यांना अथॉरिटी दिली गेली होती. आता आमचे जे महानगरपालिकाचे डॉक्टर्स आहेत त्यांना पण हे पॉवर दिली जात आहे की ते पण मेडिकल ते पण होम आयसोलेशन अंडर द देअर मेडिकल सुपरविजन दे कॅन अलाव. या सर्व परिस्थितीमध्ये मी परत सांगत आहे की अच्छा हे आता डॉक्टर्सचे व्ह्यू जे आहे, डॉक्टर्सची ओपिनियन जे आहे, परत सर्व नागरिकांना विनंती करत आहे की डॉक्टर्सची ओपिनियन ऐकायच्या आहे. रजिस्टर्ड मेडिकल प्रोफेशनल्स जे तुम्हाला सांगत आहे त्यांची ओपिनियन आपल्याला ऐकायची आहे. स्वतःचा दिमाग यामध्ये खूप जास्त नाही लावायचं आहे. परत कोविडमध्ये मी हे सांगत आलेलो आहे की जे लोक थोडासा आनंदी राहतात, जे लोक थोडासा किरकिर कमी करतात ते लवकर बरे होतात आणि त्याचे जे आहे वरती जाण्याचे चान्स थोडासा कमी असतात. जे लोक खूप किरकिर करतात, खूप त्यांना प्रत्येक जगा त्यांना हे सब कुछ दिसत राहतात, तर आमच्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असा आहे की त्यांना ऊपर जाण्याचे चान्स थोडासा जास्त असतात. दुसरे लास्ट फ्यू मिनिट्स, काही लोक असे आहे की ज्या थालीमध्ये खात आहेत त्याच थालीमध्ये छेद करत आहे. तर ज्या लोकांना खूप व्हिडिओ बनवण्याची आता आणि फोटो खिचण्याची आणि व्हायरल करण्याची बडी गंमत झालेली आहे आणि बडा सवय लागलेली आहे, त्याच्यासाठी डॉक्टर्सना माझी सूचना दिली गेली आहे की यांना ठीक करा. जसं तुम्हाला ठीक करायचं आहे तसं तुम्ही ठीक करा. तर डॉक्टर तू डोंट वरी. तर तुम्हाला जर तुम्ही एक फॅसिलिटीमध्ये येऊन तुम्हाला सकाळी चहा दिली जात आहे, तुम्हाला ब्रेकफास्ट दिला जात आहे, जेवण दिला जात आहे, तर रात्री संध्याकाळी चहा दिली जात आहे, रात्री जेवण दिला जात आहे आणि नर्सेस जे तिथे मेडिकल स्टाफ आहे ते जीव हातावर घेऊन तुमच्या ट्रीटमेंट करत आहे आणि जर काही एखाद कमी राहिली या काही एखाद समस्या झाली तर तुमच्या त्याच्या आणि समस्या रिअल मध्ये नाही आहे बट तुमच्या डोक्यामध्ये समस्या काही लोकांच्या डोक्यामध्ये समस्या झाली तो व्हिडिओ बनवून टाकायचा आणि त्यामध्ये पूर्ण जे आतापर्यंत ह्या लोकांनी जे आपले डॉक्टर्स फॅटर्निटीने मेडिकल फॅटर्निटीने जितका आतापर्यंत जीव हातावर घेऊन काम केलेलं आहे त्याला पाणीमध्ये घालायचे आहे. तो असे लोक जे लोक ज्या थालीमध्ये खात आहेत त्याच थालीमध्ये छेद करत आहे तर त्यांना ठीक करण्यासाठी इन्स्ट्रक्शन डॉक्टर्सला दिले गेले आहे. तर डोंट वरी. जर आपल्याला खूप तशी प्रसिद्ध होण्याची इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला खूप बढिया चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध करून टाकू. आणि दुसरी गोष्टी, ज्या मेडिकल फॅसिलिटी मॅनेज कसा करायची आहे ते तुमच्या डोक्यातून या कोणाच्या
डोक्यातून नाही होणार आहे. ते शासनाची जे गाईडलाईन आहे, महानगरपालिकाला जे अप्रोप्रिएट वाटत आहे त्याप्रमाणे फॅसिलिटी मॅनेज होणार आहे. सेम टाइम जर कोविड आता मी परत सांगत आलेलो आहे की माझ्या काही हातामध्ये कोविड न होता या कोणाच्या हातामध्ये न होता आता 1 मार्च पासून कोविड पेशंटची संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे. आता 9 नोव्हेंबर पासून आपल्याकडे कोविड पेशंटची संख्या कमी झाली होती. तर तुम्हाला त्या दिवस आठवत असतील मार्च, एप्रिल, मई, जून, जुलैचे, जेव्हा एक पीपी किट आणि एक मास्क आम्हाला घेण्यासाठी इतका प्रयत्न करावा लागत होता, मास्क नाही भेटत होते, ते दिवस आठवत असतील. तो अशी कंपनी ज्याने हे सब कुछ उत्पादन केला होता, जेव्हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये हे कोरोना पेशंट पीक वर गेले, तेव्हा त्याचे उत्पादन पीक वर होता. जेव्हा त्याचे पेशंट कमी होऊ लागले, त्याचे जे उत्पादन या सर्व गोष्टींच्या होता ते हळूहळू कमी होऊ लागले. ओके, त्याचप्रमाणे आम्ही औरंगाबाद महानगरपालिकामध्ये पण मेडिसिन घेऊन ठेवण्यामध्ये कोणतेही रस नाही आहे आणि तो अनावश्यक खर्च होणार आहे. आता ज्याप्रमाणे पेशंट वाढू लागलेले आहे त्याप्रमाणे आम्ही मेडिसिनसाठी ऑर्डर केलेलं आहे. अब सडनली मागच्या वर्षी मॅक्सिमम 460 पेशंट, 68 पेशंट आले होते. आता मॅक्सिमम 1200-1300 पेशंट येत आहे. तर याच्या कोणत्याही व्यक्तीला जाणीव नाही आहे की 4000 टेस्ट आपण करत आहे, 5000 टेस्ट करत आहे, त्यामध्ये 1000 पेशंट पॉझिटिव्ह येऊ शकत आहे. तर त्याच्यामुळे मेडिसिनसाठी जे आपले ऑर्डर गेलेले आहे, कोणत्याही एका फॅसिलिटीवर काही दिवसासाठी मेडिसिन कमी पडू शकत आहे, तर त्यावेळी इतका त्यामध्ये इमोशनल होण्याची गरज नाही आहे. हेच पेशंट जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला असता तर त्याला 1 लाख 1.5 लाखच्या चुना लागला असता, तितका ट्रीटमेंट खर्चासाठी त्याला लागले असते. आता इथे आम्ही तुम्हाला आपले पेशंट जितके आलेले आहे त्यांना सरकारी दमात सारखं आम्ही तुम्हाला टेक केअर करत आहे आणि आतापर्यंत आलेलो आहे. त्यावेळी जर 1-2 समथिंग मेडिसिन जर इमर्जन्सी केसमध्ये जर बाहेरून आणावा लागली तर 1-2 दिवससाठी तो त्रास बर्दाश्त करा आमच्यासोबत. मला पण त्याची जाणीव आहे आणि हात जोडून विनंती आहे की मेडिसिन मागवत आहे, बट त्याच्यासाठी इतका त्यामध्ये काही लोक खूप एक कमी दिसली ना तर त्याच्या एकदम बॅशिंग मध्ये मोड मध्ये येऊन जातात आणि ते फटाफट पूर्ण आतापर्यंत जे काम झालेलं आहे करत जे लोक खटत आहे स्वतःचा जीव हातावर घेऊन त्याच्या पूर्ण करून टाकायच्या. हे लोक हे नाही विचार करतात की त्याच फॅसिलिटीमध्ये, त्याच हॉस्पिटलमध्ये जे 50 डॉक्टर काम करत आहेत, तुमच्या एक क्रिटिसिझमच्या, तुमच्या एक कमेंटच्या, तुमची एक भांडणच्या त्याच्या डोक्यावर काय परिणाम होणार आहे. जर इमॅजिन की कोणत्या डॉक्टरचा थोडासा स्क्रू जर ढिला झाला, देन तुमच्या पेशंट सोबत तो या तुमच्या सोबत तो ट्रीटमेंट कशा करू शकेल. कधी कधी मला सरप्राईज होतो की हे डॉक्टर्स लोकची मेंटल स्ट्रेंथ कितकी जास्त असतात की इतका सब कुछ त्याच्याचे लोक भांडण करतात, त्याच्याचे इतका सब कुछ करून पण बट ते तुमच्या पेशंटला जिवंत ठेवतात, प्रॉपर ट्रीटमेंट देतात. तर त्याच्यामुळे डॉक्टर्सची थोडीशी कदर करा. दॅट विल बी बेटर फॉर यू अँड दॅट विल बी बेटर फॉर युअर पेशंट ऑल्सो. या विषयामध्ये मी जास्त नाही सांगत आहे. अगेन जे आतापर्यंत सरकारी दमात म्हणून बनवण्याची जी पूर्ण परंपरा होती ते थोडासा आता कमी करत आहे. आता खूप झाले आमचे सरकारी जमाई महोदय. ओके, आता पेशंट सारखे आहे. जे लोक फॅसिलिटीमध्ये पेशंट सारखे आहे, पेशंट सारखे असतील त्याचं स्वागत आहे. आपण पूर्णपणे ट्रीट करूया आणि जर पेशंट सारखे नसतील, व्यवहार नाही करणार आहे या त्याचे रिलेटिव्ह त्यामध्ये हे येऊन गंमत ढाल करणार आहे, देन डॉक्टर्सला मुभा दिली गेली आहे की तुम्हाला बाबा आता ठीक करा, जसं करायचं आहे करा, ठीक करा. ओके, तर 2-3 जे इम्पॉर्टंट सूचना होती ते दिलेली आहे. नागरिकांसाठी मी परत सांगत आहे की यावेळी आपल्याला पॅनिक नाही व्हायचा आहे. वी हॅव बेड आमच्याकडे अवेलेबल आहे. जर तुमची परिस्थिती खालवली अँड रिअली ॲज पर मेडिकल ओपिनियन जर डॉक्टरला असं वाटलं की तुम्हाला बेडची गरज आहे, देन तुमच्यासाठी बेड उपलब्ध करून दिला जाणार आहे. परंतु तुमचे रिश्तेदारला वाटलं की याला बेड द्या, तुमचे जे अन्य जे प्रभावशाली लिंक्स आहे त्यांना वाटलं की यांना बेड द्या, अथवा जर तुम्ही पैशाचे दम पर हे प्रयत्न केला की याला बेड द्या, तर तो आता नाही चालणार आहे. आम्ही त्या फेजमध्ये नाही आहे. सेम टाइम एक गंमत अशी, फक्त आम्हाला आश्चर्य होतो
की काही लोक पेशंट आम्हाला असे आढळून येत आहे फॅसिलिटीमध्ये, की जे 45-75 वर्षचे आहे या 60 वर्षचे आहे आणि ते दोन्ही हसबंड वाईफ पॉझिटिव्ह आले. ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही ट्रीट करत आहे त्यांना. आमच्या फॅसिलिटीमध्ये ट्रीट होत आहे. नो प्रॉब्लेम. तो आमच्या नैतिक आणि कानूनी दायित्व आहे, ते आपण करत आहे. परंतु हे विचार करणे योग्य आहे, की आपला समाज कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललेला आहे, की त्यांना मेडिसिन देण्यासाठी एक रिश्तेदार उपलब्ध नाही आहे या औरंगाबाद शहरामध्ये. म्हणजे जे 75 वर्ष तुम्ही या औरंगाबाद शहरामध्ये तुमचा जन्म झालेला आहे आणि 75 वर्ष या औरंगाबाद शहरामध्ये तुम्ही व्यतीत केलेला आहे आणि तुम्हाला जेवण देण्यासाठी आणि मेडिसिन देण्यासाठी अथवा काही तुम्हाला कपडे जर लागले तिथे एक्स्ट्रा, तर तो देण्यासाठी तुम्हाला त्या फॅसिलिटीमध्ये येऊन तुम्हाला कोणतेही रिश्तेदार अवेलेबल नाही आहे. ओके, रिश्तेदार नाही अवेलेबल होऊ शकत आहे. ओके, बट तुम्ही ज्या परिसरमध्ये राहतात, तुम्ही एक इष्ट मित्र फ्रेंड पण नाही क्रिएट केलेला आहे, की जे तुमच्यासाठी तुमच्या घरातून कापड जे विअरिंग क्लोथ्स आहे एक्स्ट्रा लागले तो घेऊन येईल. हे खूप विचार करणे योग्य गोष्टी आहे, कारण की आमच्या फॅसिलिटीमध्ये बरेचसे लोक असे येत आहे ज्यांना एक वेळेच्या पाणी देण्यासाठी त्याच्याकडे ना तर कोणतेही रिश्तेदार आहे आणि ना तो कोणी मित्र आहे. रिश्तेदार ओके, आय कॅन अंडरस्टँड की ते विदेशमध्ये असतील अथवा कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये असतील, बट मित्र तो असला पाहिजे ना. हे कोणतं जीवन आपण जगत आहे, की हे पूर्ण जीवनमध्ये आपल्यासाठी एक काम मदत आवश्यक वेळेमध्ये मदत करण्यासाठी कोणी एक मित्र पण नाही आहे. हे दुर्दैव गोष्टी आहेत. तर समाजच्या सर्व लोकांना आणि आज जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांना हे कळलं पाहिजे, की परत जेव्हा तुम्ही बरे व्हाल, जाऊन कमीत कमी 2 मित्र तुम्ही चांगले बनवाल आणि जे महिला आहे ते पण चांगली मैत्रिणी 2 बनवला पाहिजे. कारण की फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रता खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडून तुम्हाला संबल भेटते आणि त्याच्याचकडून आवश्यक वेळेमध्ये ते तुमची मदत पण करतील. तो हे आणीबाणी आणि हे कोरोनाचा एक कठीण काल आहे. त्यामध्ये हे एक्सपर्ट खूप सांगत आलेले आहे आणि मी पण पेपरमध्ये वाचत होतो, की नाही मित्र असले पाहिजे, रिश्तेदार असले पाहिजे. परंतु इथे जेव्हा आम्ही हे परिस्थिती बघत आहे, की जर कोणाला एक एक मेडिसिन पाहिजे अथवा एक डब्बा पाहिजे अथवा एक दिवस मन झाला, की भाई मी आता 3 कपडे घेऊन आलो होतो आणि 3 कपडे माझे नाही आता पुरत आहेत. 10 दिवस मला इथे थांबायचे आहे. एक कपडा माझ्या घरातून इथून कोणी आणून देऊ. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जर मित्र नाही आहे, तर हे शोचनीय गोष्टी आहे, थिंकेबल गोष्टी आहे. वी शुड क्रिएट मोर फ्रेंड्स आणि आपल्या रिश्तेदारांची थोडीशी काळजी घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही यंग आहे, शक्तिशाली आहे. कारण की कोरोना कोणाला होईल आणि कधी कोणाला आपल्या रिश्तेदारांची आणि मित्रांची आवश्यकता वाटेल, नोबडी नोस. तर मानवीय संवेदना जे आहे ते कधी विसरू नका. चाहे तुम्ही सीसीसी फॅसिलिटीमध्ये आहे, चाहे डीसीएससी मध्ये आहे आणि डीसीएच मध्ये तर तुमचे बोलण्यासाठी ताकद नाही राहतात, तुमच्याकडे मास्क लागून राहतात, तर तुम्ही जास्त गंमत डीसीएच मध्ये नाही करू शकत आहे. बट सीसीसी मध्ये तुमच्याकडे शक्ती असतात, तर त्या शक्तीचे वापर मित्र क्रिएट करण्यामध्ये झाला पाहिजे. रिश्तेदार जे दूर गेलेले आहेत त्यांना परत आणण्यामध्ये केला पाहिजे. ओके, दॅट इज माझा व्यक्तिमधून सल्ला आहे. अदरवाईज औरंगाबाद महानगरपालिका इथेच आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सर्व लोक इथेच आहे. औरंगाबाद महानगरपालिकाचे पूर्ण 5,000 4,500 कर्मचारी आपली सेवामध्ये लागलेले आहेत आणि लॉजिक प्रमाणे कोणाचे अदर व्यक्तीचे मनाप्रमाणे कोणतंही अदर व्यक्ती आला आणि ते आपली आपली ओपिनियन मागच्या वर्षी पण खूप लोक देत होते, हे झाला पाहिजे ते झाला पाहिजे. बाबा, औरंगाबाद महानगरपालिकाचे सर्व जे कर्मचारी आहेत ते औरंगाबाद महानगरपालिकाचे नोकर आहेत आणि औरंगाबाद महानगरपालिका जे कोविडचे फाईट करत आहे ते राज्य शासनाची गाईडलाईन आणि केंद्र शासनाची गाईडलाईन आणि ICMR ने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे फाईट करत आहे. तर याच्यामुळे डॉक्टर्स आणि जे यंत्रणा आहे त्याला स्वतःचं काम करू द्या. तुम्ही तुमच्या मानसिक संबल मजबूत ठेवा आणि अगेन जेव्हा सीसीसी सेंटरमध्ये आहे, DCSC मध्ये आहे, तेव्हा थोडासा स्वस्थ राहा, थोडासा गंमत करा, थोडासा हसा, थोडासा आनंदी राहा. जितकी आनंदी तुम्ही राहाल तितके लवकर बरे व्हाल. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ओके Yes. मी तर बोललोय